कळंबा तलावाच्या समोर तुमचं स्वप्नातलं घर आता रियालिटी मध्ये। कोल्हापूर शहरापासून अगदी जवळ, निसर्गाच्या कुशीत, जिथे तुम्हाला मिळते शांतता, सौंदर्य आणि सुरक्षितता। 900 स्क्वेअर फुटापासून 10,000 स्क्वेअर फुटापर्यंत रेसिडेन्शियल एनए प्लॉट्स उपलब्ध। प्रशस्त 60 ते 30 फुटी अंतर्गत रोड, स्वतंत्र 7/12 वीज कनेक्शन, वॉकिंग ट्रॅक, सुरक्षा आणि बरंच काही। अधिक माहितीसाठी आता संपर्क साधा। चंद्रांकण बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, कोल्हापूर। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ढवळी गावच्या रोहिणी यांचा 8 वर्षांपूर्वी भादोले इथल्या प्रशांत पाटील याच्याशी विवाह झाला होता। 29 सप्टेंबरच्या रात्री प्रशांतनं रोहिणीची अमानुषपणे हत्या केली। आज रोहिणीचे नातेवाईक आणि ढवळी ग्रामस्थांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन सादर करत प्रशांत पाटीलला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली। ढवळी गावची सुकन्या रोहिणी प्रशांत पाटील ह्या भादोले या ठिकाणी 7 ते 8 वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला आणि त्यानंतर आज 29 तारखेला संध्याकाळी त्यांचे पती प्रशांत पाटील यांनी त्यांचा निर्गुणपणे त्या ठिकाणी हातोडा त्याचबरोबर कोयत्याने वार करून निर्गुण अशी त्या ठिकाणी हत्या केलेली आहे। त्या हत्येच्या निषेधार्थ सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या नराधमाला कठोर अशी शिक्षा झाली पाहिजे ही सर्व ग्रामस्थांची मागणी आहे। मयत रोहिणी यांची बहीण नम्रता उल्पे आणि ग्रामस्थ भारती तेली यांनीही प्रशांत पाटील याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे। मी नम्रता उल्पे, त्याने माझ्या बहिणीचा अत्याचार करून छळ करून हे केलेले आहे, हल्ला केलेला आहे तिच्यावर, तर त्याला फाशीची शिक्षा मिळावी ही आमची इच्छा आहे। भारती रवींद्र तेली आहे। आमच्या गावातील रोहिणी पाटील ही मुलगी भादोलमध्ये दिलेली असताना घरची परिस्थिती गरीब आहे आणि वडील खूप आजारी असल्यामुळे वडिलांची सेवा करण्यासाठी वारंवार येत होती आणि तो तिला घेऊन पण येत होता आणि खोटं सांगून फसवणूक करून तिला घेऊन गेला आणि तिचे निर्गुणपणे हत्या केली। काही कारण नसताना, सगळं व्यवस्थित असताना हा असा तिच्यावर आघात केला। ह्याला कठोर शिक्षा व्हावी। यावेळी सुरेश पाटील, माजी उपसरपंच आर्या मुळीक, ॲडव्होकेट सचिन पाटील, चारुलता पाटील, आनंदराव पाटील, सुवर्णा पाटील, मानसिंग पाटील, सुवर्णा तेली आदी उपस्थित होते।